दुसरे महायुद्ध आणि भारत 1939 ते 1945 या कालावधीमध्ये दुसरे महायुद्ध हे घडून आले. दुष्काळात भारताने उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराक, इराण, ग्रीस, ब्रह्मदेश व मलाया येथील युद्धामध्ये सहभाग घेतला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मलाया, इंडोनेशिया आणि चीन येथील पुनर्रचनेच्या कार्यात भारतीय सैन्याने योगदान दिले. भारतीय वायुसेनेने आसाम आणि ब्रह्मदेश येथील लढायांमध्ये भाग घेतला. भारतीय नौसेनेने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील लढाईमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. या युद्धात इंग्लंडने विजय मिळवण्यासाठी भारताचं शोषण केलं. भारताचा या युद्धाशी तसा काहीही संबंध नसताना त्याला या युद्धामध्ये ओढण्यात आलं. भारतीय भूमीचा वापर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला. युरोपमधील मित्र राष्ट्रांसाठी औद्योगिक उत्पादने, कापड, जीवन आवश्यक सामग्री पुरवणारी हक्काची वसाहत म्हणून ब्रिटन भारताकडे पाहत होता. युद्ध सामग्रीच्या संदर्भात सुरुंग, रणगाडे, जहाज दुरुस्ती, पोलादी नळ, रेल्वेचे रूळ व बांधणी साहित्य, त्याचप्रमाणे रेल्वेचे डबे, लाकूड, तारायंत्रांचे खांब, छोट्या युद्धनौका व बोटी, अन्नधान्य, कापड, त्याचप्रमाणे तंबू, बूट, औषधे, स्फोटके, दारुगोळा इत्यादी माल पाठवण्यात येत होता. यासाठी ब्रिटिशांनी अनेक कारखाने हे भारतामध्ये उभारले. तर एकूणच दुसऱ्या महायुद्धाचे भारतावरील कोणते परिणाम हे घडून आले यासंबंधी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. युद्धकाळामध्ये इंग्लंडला मनुष्यबळाची आणि पैशाची गरज निर्माण झाली. त्यासाठी सरकारने भारतातही लष्कर भरती सुरू केली. प्रसंगी सैन्य भरतीची सक्ती केली. पैसा उभारता यावा म्हणून भारतीय जनतेवर जास्त कर लादला. व्यापार व उद्योगधंद्यांवरील करात मोठ्या प्रमाणात वाढ केली. युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या. वाढलेल्या महागाईबरोबर या काळात औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे संकट देखील भारतीयांपुढे उभे राहिले. या परिस्थितीला ब्रिटिशांची शोषक सत्ता कारणीभूत आहे याची भारतीय लोकांना जाणीव झाली. कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्गीय हे सर्वच ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाले. सप्टेंबर 1939 मध्ये युरोपात दुसरं महायुद्ध भडकलं. इंग्लंड व फ्रान्स यांच्याविरुद्ध जर्मनी आणि इटली असं युद्धाचा प्रारंभीचं स्वरूप त्या ठिकाणी होतं. जर्मनी विरुद्ध इंग्लंडने युद्ध पुकारताच भारतही इंग्लंडच्या बाजूने युद्धामध्ये सामील झाल्याची घोषणा त्यावेळेस व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. व्हाईसरॉयच्या या घोषणेचा राष्ट्रीय सभेने निषेध केला. जर्मनीतील व इटलीतील आक्रमक हुकुमशाही विचारप्रणालींना जसा राष्ट्रीय सभेचा विरोध होता तसाच तो इंग्लंडच्या साम्राज्यवादाला व वसाहतवादाला देखील होता. युरोपात लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण जर्मनी व इटली विरुद्ध लढत आहोत
असा इंग्लंडचा दावा होता. तो खरा असेल तर इंग्लंडने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रसभेने केली. स्वतंत्र भारत जर्मनीविरुद्ध इंग्लंडला युद्धामध्ये मदत करील असं आश्वासनही राष्ट्रसभेने यावेळी दिलं. भारतात इंग्लंडने साम्राज्यवादी शासन कायम राहणार असेल तर इंग्लंडच्या युद्धकार्याला भारत मदत करणार नाही असं यावेळी राष्ट्रसभेने घोषित केलं. महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्लंडचे सरकार घेणार नाही असं लिनलिथगो यांनी जाहीर केलं. तेव्हा इंग्लंडच्या युद्धकार्यात सहभागी व्हायचं की नाही असा निर्णय राष्ट्रसभेने घेतला आणि याच सुमारास भारताच्या पूर्व सीमेनजीक हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध करण्यास उभे राहिले. हे आझाद हिंद फौजेचे सैनिक होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्याचे नेते होते. इंग्लंड महायुद्धात गुंतलेलं असताना भारतामध्ये प्रखर जन आंदोलन सुरू करावे व भारताला स्वतंत्र करण्यासाठी गरज भासली तर इंग्लंडच्या शत्रूंचीही मदत घ्यावी असं त्यांचं मत होतं. आझाद हिंद सेना आपल्या ध्येयप्राप्तीसाठी अविरत झुंजली. अशा पद्धतीने आझाद हिंद सेनेने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला योगदान दिले. 1945 सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरं महायुद्ध थांबलं. त्यात इंग्लंडचा विजय झाला. परंतु युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली. यातच भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटिश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. 2 महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे या जाणीवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या कार्यात भारताने आपलं भरीव योगदान दिलेलं आहे. तर एकूणच या प्रकरणामध्ये आपण विस्ताराने अनेक मुद्द्यांची चर्चाही केलेली आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा पहिलं महायुद्ध, त्यानंतर दुसरं महायुद्ध आणि भारत, पहिलं महायुद्ध आणि भारत, दुसरे महायुद्ध आणि भारत, त्यानंतर महायुद्धाचे भारतावरील परिणाम, या सर्व मुद्द्यांची आपण या प्रकरणामध्ये विस्ताराने चर्चा केलेली आहे. तर एकूणच या प्रकरणाची या ठिकाणी सांगता झालेली आहे. हे प्रकरण इथं पूर्ण झालेलं आहे. याच्यानंतरचं जे प्रकरण आहे ते जग आणि निर्वसाहतीकरण, त्याचा विचार आपण पुढच्या तासाला करणार आहोत, पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.